मित्रांनो, खतरनाक कंटेंट है एकदम. अतिशय महत्वाचे प्रश्न, PYQ प्रश्न, सातत्याने येणारे प्रश्न. 100% असं वाटतंय हे उत्तर नाहीच, पण तेच उत्तर असते. आणि जसं जसं आपण पुढे जाऊ, एक एक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित उत्तर घेणार आहेत. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपलं चॅनल म्हणलं तर फक्त कामाच्या गोष्टी आणि मुद्द्याच्या गोष्टीच येणार. म्हणून मित्रांनो, खूप महत्वाचा कंटेंट आहे. कमी टाइम, जास्त प्रश्न सॉल्व. वळूया आपल्या प्रश्नाकडे. कधी जर मित्रांनो तुम्हाला सांगणे, तुम्हाला खरंच भारी वाटत असेल लेक्चर किंवा फायदा होत असेल तर कमेंटमध्ये सांगा. सर यस, आज चांगलं वाटलं किंवा जे काय असेल ते चांगलीच कमेंट द्यावा, असं काही नाही. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही चांगली कमेंट देताल, ठीक आहे. जर वाटलं तर फक्त लेक्चर बघून सोड जाऊ नका, कमेंट ठेव जा काही ना काहीतरी. जे बी वाटलं तुम्ही, मी माणूस असा आहे मित्रांनो, तुम्ही मला चांगली कमेंट केली, आभार आहेत. वाईट केली तर मी त्याच्यातून शिकायसारखा माणूस आहे. मग तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला कमी वाटायला त्या कमेंटमध्ये सांगा, हरकत नाही, कारण मी त्याच्यात इम्प्रूव्ह करल, ठीक आहे. मित्रांनो, वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. भाषा म्हणजे काय? पहिलाच प्रश्न आहे, भाषा म्हणजे काय? साधा प्रश्न आहे मित्रांनो. भाषा म्हणजे बोलणे नव्हे, फक्त बोलणं म्हणजेच भाषा नाही, तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा म्हणजे बोलणं नाही, लिहिणं नाही किंवा संभाषणाची कला बी नाही. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. माझ्या मनातलं पुढच्याच्या मनातल्याला कळाव, बोलून कळू द्या, लिहून कळू द्या, कसंही कळू द्या, न लिहिता कळू द्या, न बोलता कळू द्या, त्याला कळाले का? भाषा. आणि म्हणून साधा विषय, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. विषय संपला. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. लिंग बदला. विद्वान या शब्दाचं लिंग बदलायचे मित्रांनो. हे आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग करू. विद्वत्ता बिलकुल होणार नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, विदुषी, ठीक आहे. विद्वान हे पुल्लिंग आहे, त्याचं स्त्रीलिंगी काय होत आहे? विदुषी. राजा मित्रांनो, राजा या शब्दाचे सामान्य रूप कोणते? खास प्रश्न आहे बघा. राजा या शब्दाचे सामान्य रूप कोणते? तर मित्रांनो, राजे बिलकुल होणार नाही. महाराजा निरा संपलेला पर्याय आहे. राज्य हे तर बिलकुल संपलेला पर्याय आहे. ऑप्शन नंबर बी, जे वाटत नाही आणि तेच उत्तर असते. आणि मग मित्रांनो, नामा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दव्यय जोडताना नामा सर्वनामाच्या अंत्याक्षरात होणारा बदल म्हणजे सामान्य रूप होय. नामा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दव्यय जोडताना नामा सर्वनामाच्या शेवटच्या अक्षरात होणारा बदल म्हणजे सामान्य रूप होय. आणि मित्रांनो, नामा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दव्यय जोडताना नामा सर्वनामाच्या अंत्याक्षरात होणारा बदल हा सर्व विभक्ती प्रत्ययांसाठी, सर्व शब्दव्ययांसाठी समान असतो, सारखा असतो, सामान्य असतो. म्हणून ह्या रूपाला सामान्य रूप म्हणतात. साधा विषय आहे. सामान्य रूप जर ओळखायला सांगितलं, एकच गोष्ट सांगतो तुम्हाला. एखादा प्रत्यय कोणता बी, उदाहरणार्थ 2 प्रत्यय पाठ ठेवा, एक तर ने आणि दुसरा ला. हे प्रत्यय लावून पाहायचे. आता राजा आहे ना, इकडे पहा, राजा ने. मग ने प्रत्यय लावताना राजाचं राजाच राहिले, मग राजाचं सामान्य रूप काय होतंय? राजाच. आता ने प्रत्यय इथं बघा, मी तुम्हाला म्हणलं टेबल, म्हणलं टेबल, टेबल आहे ना, मी काय करतो, याला ला प्रत्यय लावतो. टेबल ला नाही, टेबला, टेबलाला. मग ला प्रत्यय लावताना टेबलचं काय झालंय? टेबला. मग टेबलचं सामान्य रूप टेबल आहे. कशामुळे झालं? विभक्ती प्रत्यय लावल्यामुळे झालं. पाठ करायचं नाही. पाठ मराठीत करीत बसले मेले जाग्यावर. काहीच पाठ करायचं नाही. जिथल्या तिथं बघायचं आणि उत्तर द्यायचं. राजा, ला प्रत्यय लावून बघायचा, राजाला. मग राजाचं सामान्य रूप राजाच होते. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं, इकडे पहा. उदाहरणार्थ सांगितलं. कसं सांगितलं? उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं घर, घर. आता याला ला प्रत्यय लावा, घर. आपण काय म्हणतो? किंवा त प्रत्यय लावा, घरात. मग घरचं सामान्य रूप घरा होते. त प्रत्यय लावता. कोणता प्रत्यय लावा? विभक्तीचा एखादा. असं म्हणतो का आमच्या घरात? घरात नाही, घरात. मग घरचं सामान्य रूप घरा होत आहे. विषय संपला. कशामुळे झालंय? विभक्ती प्रत्यय लावण्यामुळे. विषय संपला मित्रांनो. आणि मग राजा आहे, सामान्य रूप राजाच राहील. विषय संपला. ते उत्तर कधीच वाटत नाही. वाटतं अरे इथं दोन्हीकडे सेम, कसं जमल? जमतंय ना भाऊ, असं कसं?
मग काय हे करतो काय, संपलेला पर्याय. संधी ओळखा. कवीश्वर, कवीश्वर मित्रांनो, कवी, कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर. लक्ष द्या इकडं मित्रांनो, इथं रसवई आहे प्लस इथं दीर्घई आहे. रसवई प्लस दीर्घई बरोबर दीर्घई काय झाली, संधी. ई गेला, ई गेला मित्रांनो, क जशास तसा, इद व अर्धा आहे, हा दीर्घई मिसळा, क वी, हा ई खाली आलेला आहे, मग इदा कोणीच नाही आता, आणि श्वर. आणि मग कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. मला एवढं सांगा, एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आहे, दुसऱ्या वर्णातील पहिला शब्दही पहिलाही वर्ण स्वर आहे, आणि स्वर प्लस स्वर बरोबर काय होईल, काहीच होणार नाही, स्वर संधी होते. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्णही स्वर, स्वर प्लस स्वर बरोबर स्वर संधी. विषय संपला, विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. काय करायचंय, अपूर्ण भविष्यकाळ करायचा मित्रांनो त्याचा. ठीक आहे, तर बघूया. मी सिनेमा पाहत असेल, संपला विषय. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मी सिनेमा पाहत असेल. कसं, मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा म्हणाले मित्रांनो. पाह हा मूळ धातू आहे, प्लस त प्लस असेल, मूळ धातू प्लस त प्लस असेल बरोबर काय, अपूर्ण भविष्यकाळ, बाकी काहीच बघायचं नाही. ठीक आहे. सुषमा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तिकडे पण जायचं नाही, काही संबंध नाही आपला. ठीक आहे. गाते क्रियापद आहे मित्रांनो, गा मूळ धातू आहे, याला आपण कोणने प्रश्न विचारणार आहेत. कशाने, कोणने. ठीक आहे. गाणारी कोण, सुषमा वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कोण आहे वाक्याचा कर्ता. कर्त्याला प्रत्यय लागलाय का, नाही, झाला कर्तरी प्रयोग. दुसरा प्रश्न विचारा, काय गाते, काय गाते, गाणे वाक्याचं कर्म आहे मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय नाही आणि वाक्यात कर्म आहे, झाला सकर्मक कर्तरी आहे का, सकर्मक कर्तरी प्रयोग. सुषमा गाणे गाते, गाते क्रियापद, गा मूळ धातू, गाणारी कोण, सुषमा वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. काय गाते, गाणे वाक्याचं कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग. विषय संपला. समास ओळखा. आई वडील, आई व वडील. समास ओळखा. आई वडील हा सामासिक शब्द आहे, विग्रह करू. आई व वडील, आई व वडील मित्रांनो, सामासिक शब्द आहे आई वडील, त्याचा विग्रह केला आई वडील. आई व वडील विग्रह करताना व घ्यावा लागले, आणि व हे उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय आहे. ते कोण आहे, ते उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. सामासिक शब्दाचा विग्रह करताना उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं मित्रांनो. समास एकच होते, कोणता, द्वंद्व समास. ऑप्शन नंबर बी. अव्ययभाव बी नाही, तत्पुरुष बी नाही, दिगू बी नाही. ठीक आहे. सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं तर समास द्वंद्व समास होतो. विधान बरोबर का चूक, विधान बरोबर आहे मित्रांनो. गीता गाणे गाते या वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे. गीता गाणे गाते, आता प्रकार ओळखायचा म्हणल्यावर पर्याय बघावं लागते ना आपल्याला. ठीक आहे. होकारार्थी, विधानार्थी. विधानार्थी वाक्य आहे मित्रांनो. कसलं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य. गीता गाणे गाते, सरळ सरळ विधान आहे, गीता गाणे गाते. मग सरळ विधान असतं त्याला काय म्हणायचं, विधानार्थी वाक्य. विषय संपला. संकेतार्थी म्हणल्यावर जर तर असते, उद्गारार्थी म्हणल्यावर उद्गाराचे वाक्य असते, होकारार्थी म्हणल्यावर होकार असते. ठीक आहे. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले, ओळखायचंय काय, विधेय. मित्रांनो प्रश्न जेवढा सोपा आहे तेवढा सोपा नाही बरं. वाक्य पृथक्करण प्रश्न आहे, वाक्य पृथक्करण. मग विधेय म्हणजे काय, तर वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आणि त्याला विधेय म्हणायचं, पण ओळखता येत नाही. मग आता पुन्हा कन्फ्युजन मध्ये. तरी खरं पाहायला गेलं ना, पर्याय काहीच अवघड नाहीत बघा, बिलकुल अवघड पर्याय नाही. बघा आता हे पर्याय, संपलेला पर्याय, संपलेला पर्याय, संपलेला पर्याय. मला असं वाटलं होतं किमान असे 2 पर्याय असतील, एक लागले
आणि एक करू लागले, पोरग कोमा जात होतं. पण मित्रांनो, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. करू लागले हे संयुक्त क्रियापद आहे आणि विषय असा आहे मित्रांनो, विधेय म्हणजे क्रियापद. वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आणि त्याला काय म्हणायचं, विधेय. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. संपला विषय. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक शब्द. दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा म्हणते. ठीक आहे. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे, दैनिक. खाली जायची गरज बी नाही मग. ठीक आहे. बालिश बहु, बायकात बडबडला, अलंकार ओळखा. मित्रांनो, मला असं वाटतंय, इकडे पहा, अलंकार ओळखा म्हणते. काय ओळखायचा आहे? अलंकार. ब ब ब ब ब ब एकच वर्ण बार बार आलाय आणि अशी जर रचना असली मित्रांनो, अलंकार एकच होते. कोणता? अनुप्रास अलंकार. कोणता अलंकार होतंय? अनुप्रास अलंकार. ब ब ब ब एकाच वर्णाची पुनरावृत्ती. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा, मनातून माझ्या मावळे ना, म म ची पुनरावृत्ती. आणि मग असं एकाच वर्णाची जर पुनरावृत्ती आली मित्रांनो, एकच अलंकार होते, अनुप्रास. ठीक आहे. भुंगा, भुंगा समानार्थी शब्दाचे अयोग्य शब्द ओळखा. समानार्थी शब्दाचे अयोग्य शब्द ओळखा. ठीक आहे. तर भुंग्याचं समानार्थी शब्दाचा अयोग्य शब्द ओळखायचा मित्रांनो, आणि ते होते भ्रात. काय होते? भ्रात. वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? वाचाळच्या विरुद्धार्थी काय होते? ठीक आहे. तर मित्रांनो, वाचाळच्या विरुद्धार्थी होते अबोल. ठीक आहे. वाचाळ म्हणजे बडबड 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 सारखं चालूच, कोणाला पटू का न पटू. दोन मुद्दे असतात मित्रांनो. काही लोक असे आहेत जे आपल्या संघ असले की असं वाटते टाइमच संपून त्याने कितीही बोलावं आपल्याला भारी वाटते. आणि काही लोक असे आहेत आपल्याला त्याला 5 मिनिटं कुठून कितपर्यंत सोडा सुद्धा वाटत नाही. म्हणजे विषय असतंय आवडीनिवडीचा, आपल्या स्वभावाचा. मग खूप जण असे असतात बघा, ते सोबत असताना आपल्याला टाइमच म्हणजे असं कळतच नाही कधी संपत येतं. आवडीचे माणसं सोबत असले की टाइम लवकर कटतंय आणि जेव्हा आपल्या आवडीचे माणसं सोबत नसतात तेव्हा असं वाटतं की हे कधी जाते की टाइम. आणि म्हणून विषय आवडीनिवडीचा आहे, स्वभावाचा आहे मित्रांनो. ठीक आहे. मग वाचाळ म्हणजेच काय? फालतू बडबड करणे. त्याच्याविषयी काय होते? अबोल. विडा उचलणे, लयच वेळा प्रश्न आला मित्रांनो. या वाक्प्रचाराचा अर्थ काय? विडा उचलणे मित्रांनो, भरपूर जेवण करणे म्हणे. बघा, निरा संपलेला. कशामुळे माहितीये का असे पर्याय देतात? ते झाल्यावर खालीच बघा, पान घेईन, म्हणजे असे संपलेले पर्याय. उपाशी राहणे, संपलेला. विडा खाणे, निरा संपलेला पर्याय. ऑप्शन नंबर बी, प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजे काय? प्रतिज्ञा करणे. प्रतिज्ञा कशी असावी मित्रांनो? ध्येयाप्रती कट्टर एकदम. आपलं ध्येय हीच आपली प्रतिज्ञा आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस बघायचंय, विचार करायचा आहे, जेव्हा आपले वाईट दिवस येतील तेव्हा आपल्या पाठीमागं कोणी आहे का? किंवा मग आपल्या एखाद्या वेळेस तुम्ही खरंच मित्र चेक करायचे असले किंवा प्रत्येकाला चेक करायचं असलं आपल्याविषयी ते काय आहे, त्याला फक्त तुम्ही थोडे पैसे मागून बघा. तुमचा फोन तरी ठेवीन, तुम्हाला नंतर तरी बोलन, किंवा मग काहीतरी म्हणेन मी थांब लावतो फोन, किंवा मग काही फोनच उचलायचा नाही. लय खतरनाक विषय मित्रांनो. जेव्हा वाईट वेळ येते का तेव्हाच कळते दुनिया काय आहे. नाही तर आपल्याला सगळे भरमात, आपल्याला सगळे आपलेच वाटते. तसं होत नाही. आणि म्हणून प्रतिज्ञा करणे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. विरुद्धार्थी शब्द निवडा. ठीक आहे. तर मित्रांनो, पुरोगामी होणार नाही, मागासलेला बिलकुल होणार नाही, मवाळ बिलकुल नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, अनुयायी. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनुयायी. वसुंधरा, खतरनाक, या शब्दाचा अर्थ कोणता? वसुंधरा या शब्दाचा अर्थ कोणता? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, पृथ्वी. वसुंधरा म्हणजे काय? पृथ्वी. ठीक आहे. भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम ओळखायचे. लयच खतरनाक प्रश्न आहे मित्रांनो. भाववाचक नाम ओळखा. मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, उंची हे भाववाचक नाम आहे. इकडे लक्ष द्या. शरद हे विशेष नाम आहे. वि शे श ना
म. शरद कोण आहे? विशेष नाम. पुस्तक हे सामान्य नाम आहे. सामान्य नाम आहे. पुस्तक हे सामान्य नाम आहे. मित्रांनो झाड सुद्धा सामान्य नाम आहे. झाड सुद्धा कोण आहे? सामान्य नाम. मित्रांनो उंच हे विशेषण आहे आणि उंची हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. उंच कोण आहे? विशेषण. उंच या विशेषणापासून काय बनलंय? उंची हे भाववाचक काय? नाम. ठीक आहे मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. उंची कोण आहे? भाववाचक नाम. खतरनाक पर्याय आहेत मित्रांनो. ठीक आहे. काय राहिलं का? बिलकुल काही नाही. खालील शब्दातील धातू साधित विशेषण ओळखा. धातू साधित विशेषण कोणते? ठीक आहे. स्वप्नाळू मुलगा. आता धातू साधित विशेषण म्हणलं मित्रांनो, त्याच्यात मूळ धातू असला पाहिजे. असा पर्याय बघू. सगळेच विशेषण आहेत तिथं. निरोगी, मूल, लबाड, सगळे. इकडे बघा. मुलगा नाम आहे, कोल्हा नाम आहे, मूल नाम आहे, किल्ला नाम आहे. सगळे विशेषण आहेत. याच्यातलं असं विशेषण ओळखायचे धातू साधित. ठीक आहे. बघू आपण काय करता येतं. स्वप्नाळू मुलगा, लबाड कोल्हा, निरोगी मूल, पडका किल्ला. मित्रांनो किल्ला हे नाम आहे. कसा आहे किल्ला? पडका शब्दानं किल्ला या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. पण याच्यामध्ये पड हा मूळ धातू आहे म्हणून हे मित्रांनो म्हणून आहे धातू साधित. धातू साधित काय? विशेषण. धातू साधित विशेषण ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ठीक आहे. खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? झालं. पुन्हा एक प्रश्न आला बघा. फक्त विभक्तीचा प्रत्यय लावून पाहायचं. कसं होईल? खेळाला. मग खेळचं सामान्य रूप काय होईल? खेळा. विभक्तीचा प्रत्यय लावताना खेळचं काय झालं? खेळा. आणि मग ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो, खेळा. तत् अधिक मय या संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तत् अधिक मय. मित्रांनो लक्षात ठेवा. आता ज्याचा अभ्यास आहे त्याला कळण ह्या गोष्टी. तच्या पुढे म आले बघा. त हे कठोर व्यंजन आहे. त कोण आहे? कठोर व्यंजन. कठोर व्यंजन आहे ते. कोण आहे ते? कठोर व्यंजन. याच्या पुढे म आले. म कोण आहे? अनुनासिक. अनुनासिक व्यंजन. मित्रांनो कठोर व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आलं, ठीक आहे, किंवा कोणत्याही व्यंजनापुढे तुम्हाला अनुनासिक दिसलं की काय करायचं? त दशास तसा. तत् अधिक मय. इथं अर्ध न येते. तन्मय. तत् अधिक मय, तन्मय. आणि मग ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं. इथं मी तच का घेतलं, नच का घेतलं हे बारक. त, थ, द, ध आणि न. त, थ, द, ध, न. हे व्यंजन हे पहिलं व्यंजन आहे. याच्यातलं शेवटचं कोणतं आहे? न. मग त, थ, तच्या पुढे जर अनुनासिक दिसलं किंवा याच्या पुढे इथं कोणतं व्यंजन असन, याच्या पुढे जर अनुनासिक व्यंजन दिसलं, जे व्यंजन आहे का त्याला काढायचं, त्यातलं शेवटचं अनुनासिक घ्यायचं. मग त, थ, द, ध, न. मग तत् अधिक मय, तन्मय. त जशास तसा. याच्यातलं शेवटचं कोणतं आहे? हे न. इथं अर्ध आहे म्हणून इथून अर्धच घेणार आपण. हे अर्ध घेतलं आणि पुढील मला जशास तसं. आणि मग तत् अधिक मय, तन्मय. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. विषय संपला मित्रांनो. खतरनाक प्रश्न आहेत एकदम. काल या शब्दाची जात ओळखा. बाप्पा. काल या शब्दाची जात ओळखा. सर्वनाम होणार नाही, विशेषण होणार नाही, क्रियापद होणार नाही. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. क्रियाशन. ती मला काल भेटली. ती मला काल भेटली. मित्रांनो भेटली हे क्रियापद आहे. त्यामध्ये मूळ धातू आहे भेट. याला प्रश्न विचारू आपण. कशाने? केव्हा भेटली? काल. आणि केव्हाचं उत्तर असते क्रिया विशेषण.
ठीक आहे, पाठ करायचं नाही. ती मला काल भेटली. केव्हा भेटली? काल. आणि कालचं उत्तर, मग केव्हाच उत्तर काय असते? क्रियाशील. आणि तेच आपलं उत्तर आहे. विषय मित्रांनो संपला. विषय हार्ड आहे. वाघ माझ्या समोरून गेला, या वाक्याचे प्रकार ओळखा. उभयान्वयी अव्यय, शब्दयुगी अव्यय. ठीक आहे, थोडा प्रश्न माझ्या हिशोबाने चुकला असेल. ठीक आहे, वाघ माझ्या समोरून गेला, समोरूनला अंडरलाईन असेल बघा. ठीक आहे, अधोरेखित शब्दांची अव्यय ओळखा किंवा जात ओळखा. ठीक आहे, वाघ माझ्या समोरून गेला. ठीक आहे, अधोरेखित शब्दांचा अव्यय कोणते ओळखा. ठीक आहे मित्रांनो, वाघ माझ्या समोरून गेला, गेला क्रियापद, याला आपण कोठूनने प्रश्न विचारू. कशाने प्रश्न विचारू? कोठूनने. आणि मग मित्रांनो, कोठून गेलाय? समोरून. आणि कोठूनचं उत्तर असतंय ऑप्शन पाहिलो. ठीक आहे, क्रियाविशेषण अव्यय. कोठूनचं उत्तर काय असतंय? क्रिया विशेषण अव्यय. ठीक आहे, वाघ माझ्या समोरून गेला, अधोरेखित शब्दाची अव्यय सांगा. उभयान्वयी अव्यय बिलकुल होणार नाही. दोन शब्द किंवा वाक्य जोडते. शब्दयोगी अव्यय जोडून येते. केवळ प्रयोगी अव्यय भावना व्यक्त करते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, क्रियाविशेषण अव्यय. वाघ माझ्या समोरून गेला, कोठून गेलाय? समोरून, क्रियाविशेषण अव्यय. घनश्याम या शब्दाचा समास ओळखा. घनश्याम. ठीक आहे, या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो, समास ओळखत असताना आता काय होतंय? याचा समास आहे कर्मधारय समास. ठीक आहे, कोणता समास आहे? कर्मधारय समास. ठीक आहे, कशामुळे ते सांगतो. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात, आणि ज्याच्या संग तुलना करतो त्याला उपमान म्हणतात. उदाहरणार्थ, तुमची तुलना जर माझ्या संग केली तर तुम्ही हे उपमेय आहेत. कोण आहेत तुम्ही? उपमेय. आणि जर तुलना तुम्ही माझ्या संग केली तर मी कोण आहे? उपमान. ठीक आहे, ज्याची तुलना करतात त्याला काय म्हणायचं? उपमेय. पण ज्याच्या सोबत करतात त्याला काय म्हणायचं? उपमान. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणायचं, आणि ज्याच्या संग केली जाते त्याला उपमान म्हणायचं. ठीक आहे, आणि मग मित्रांनो, ज्या समासामध्ये उपमेय उपमान संबंध दिसून येतो त्या समासाला काय म्हणतात? कर्मधारय समास. आणि मग मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं, या श्यामची तुलना घना संग केलेली आहे. मग श्याम कोण आहे? उपमेय. घन कोण आहे? उपमान. आणि ज्या समासामध्ये मित्रांनो उपमेय उपमान संबंध दिसून येतो त्या समासाला काय म्हणतात? कर्मधारय समास. विधान बरोबर का चूक? विधान बरोबर आहे. विषय संपला मित्रांनो. आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत, या वाक्याचा प्रकार ओळखा. संपला विषय. पन्न वाक्य जोडे. पर्याय पाहू द्या पहिले. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, यापैकी नाही. ठीक आहे, वाक्य पन्न जोडे. पण हे न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय आहे. पण हे कोण आहे? न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. आता तुम्हाला ते किस्से सांगतो थोडेसे. ठीक आहे मित्रांनो, हे आसन आहे पण खिशात पैसे नाही. ज्या उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडल्यानंतर पहिल्या वाक्यात काहीतरी कमी आहे, कमीपणा आहे किंवा न्यूनपणा आहे समजते, तेव्हा त्यास काय म्हणतात? न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. सांगायचा विषय असा आहे मित्रांनो, हे आहे न्यूनत्व बोधक. प्रकार कोणाचा आहे? प्रधानत्वाचा. जेव्हा न्यूनत्व बोधक वाक्य जोडते का दोन, बघा ना, आज सण आहे हे एक वाक्य, खिशात पैसे नाहीत हे एक वाक्य. किती वाक्य जोडे? दोन. जेव्हा न्यूनत्व बोधक दोन वाक्य जोडते का, तेव्हा पहिलं वाक्य असते प्रधान. पहिलं वाक्य काय असतंय? प्रधान. दुसरंही वाक्य असतंय मित्रांनो प्रधान. पण जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, दोन प्रधान वाक्य म्हणलं की अख्ख्या वाक्याचा प्रकार असते संयुक्त वाक्य. काय असतंय? संयुक्त वाक्य. मग हे प्रधान वाक्य, हेही प्रधान वाक्य. आज सण आहे प्रधान वाक्य, खिशात पैसे नाहीत प्रधान वाक्य,
आसन आहे पण खिशात पैसे नाहीत. संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर मित्रांनो 3 सी. ठीक आहे. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. पुढील वाक्यातील विधेय विभाग ओळखा. विधेय विभाग ओळखा म्हणतंय. विधेय विभाग ओळखा. ठीक आहे. असे शब्द ओळखा. आता विधेय म्हणजे क्रियापद. असे शब्द ओळखा जे क्रियापद बी आहेत आणि त्याच्या संग संबंध असणारे बी शब्द आहेत क्रियापदाशी. ठीक आहे. बोलूया. महात्मा गांधी पंचा नेसू लागले. बरं, आम्हाला काय गिनती नाही, लागली तर लागली. ठीक आहे. मग इकडे बघा, पहिली गोष्ट ती एवढं आहे, विधेय विभाग म्हणलं की क्रियापद येते त्याच्यामध्ये. ठीक आहे. क्रियापद असतंय कारण विधेय विभागामध्ये क्रियापद आणि क्रियापदाशी समान जे शब्द आहेत क्रियापदाशी लागून ते शब्द येतात. क्रियापदाशी लागून म्हणजे क्रियापदासोबत अर्थ व्यक्त करणारे शब्द त्याच्यात येतात. ठीक आहे. मग कोण कोण येतात आपण इथं जे तेवढे बघू. ठीक आहे मित्रांनो, लागला हे क्रियापद आहे. सॉरी, नेसू लागले हे क्रियापद आहे. इथं लागला झाले चुकून. नेसू लागले हे क्रियापद आहे. ठीक आहे. म्हणजे नेसू लागले तर पक्क येणारच आहे. इतका विषय तर आहेच. इथं आता विषय मिटलाय, गांधी होणार नाही. इकडे बघा, महात्मा गांधी पंचा नेसू लागले. नेसू लागले इथपर्यंत तर काही डाऊटच नाही आपल्याला. नेस मूळ धातू, नेसणारे कोण आहेत? महात्मा गांधी. वाक्याचा कर्ता आहेत ते कधीच येणार नाहीत कारण विधेय विभागामध्ये कर्ता नसतं मित्रांनो. ठीक आहे. मग गांधी ऑप्शन मिटलं आणि महात्मा गांधी दोन्ही ऑप्शन मिटले. का? कारण वाक्याचा कर्ता विधेय विभागात जात नाही. ठीक आहे. ते उद्देश विभागामध्ये जात असते. ठीक आहे. आपल्याला विचारलंय काय? विधेय विभाग. मग वाक्याचा कर्ता दोन्ही ठिकाणी आपण मिटून टाकला. हे तर होणारच नाही. इतकं विषय संपला. आता बघा मित्रांनो, नेसू लागले तर हे तर येणारच, हे नाही तर हे ऑप्शन आहे आता. ठीक आहे. प्रश्न विचारू आपण, काय नेसू लागले? पंचा. वाक्याचं कर्म आहे. कोण आहे? कर्म. आणि कर्म हे विधेय विभागामध्ये येते. म्हणजेच इथून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पंचा नेसू लागले हे कोण आहे? विधेय विभाग आहे. असं खतरनाक वाक्य पृथक्करण, खतरनाक विषय मित्रांनो. केवळ वाक्याचं वाक्य पृथक्करण, मिश्र वाक्याचं वाक्य पृथक्करण, संयुक्त वाक्याचं वाक्य पृथक्करण, मग येते राज्यसेवा कार्यक्रम. वाक्य पृथक्करण उद्देश विभाग विधेय विभाग ओळखणं नाही, केवळ मिश्र संयुक्त वाक्याचं वाक्य पृथक्करण करता आलं पाहिजे, मग ते खतरनाक विषय झाला. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर हे बरोबर आहे, हे बरोबर नाही. कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही असं येते. कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही? कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही? अभिधा. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. साधित. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना हे शब्द शक्तीचे प्रकार आहेत, तर साधित हे शब्द शक्तीचा प्रकार नाही. तेच आपलं उत्तर आहे. खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द निवडा. खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द निवडा. असे शब्द निवडा ज्याला उपसर्ग लागलेला, शब्दाच्या पूर्वी पहिले अगोदर एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात. आणि मग उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं हर रोज. मग मित्रांनो, रोज शब्द आहे आणि हर उपसर्ग आहे, शब्दाच्या पूर्वी लागलाय. आणि मग याच्यात असा उपसर्ग बघा जे शब्दाच्या अगोदर लागलाय. इथं लागलाय का उशीर मध्ये? नाही. ऐरन मध्ये? नाही. ऐन वेळ मध्ये? ऐन हा उपसर्ग आहे. कळलं का? वेळ हा शब्द आहे, इथं वेळ आहे. फक्त हे लक्षात ठेवा, वेळ. ठीक आहे. ऐन वेळ मध्ये ऐन हा उपसर्ग आहे, तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे. कुठे गेले रे? हा, लेकी बोले सुने लागे. ज्याला बोलायचं त्याला बोलायचंच नाही, त्याला उद्देशून बोलायचं, पुढच्याला कळतंय मलाच बोलायले. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, अलंकार होते अन्योक्ती अलंकार. ठीक आहे. उक्ती म्हणजे बोलले. उक्ती म्हणजे काय? बोलणे. आणि अन्य म्हणजे लोक, जे कोणते लोक असतील ते. ठीक आहे. ज्याला बोलायचं त्याला बोलायचंच नाही, दुसऱ्यालाच बोलायचं, ते पुढच्याला पण कळतंय मलाच बोलायले. आणि मग त्याला काय म्हणायचं? लेकी बोले सुने लागते, सुने लागे. काय काय ठिकाणी म्हणतात बघा, खास करून महिला, मला खाला लागते. मला खाला लागते म्हणजे तिला पण कळते मलाच म्हणाली म्हणून. म्हणजे एखादी काम करीत नाही, ही काम करते, मग तिला वाटतं ही म्हणते मला खाला लागते. मला खाला लागते म्हणजे तिला कळते ही म्हणजे मला म्हणाली मी काम करीत नाही म्हणून. मग ज्याला बोलायचं त्याला बोलायचंच नाही,
दुसऱ्याला उद्देशून बोलायचं, मग तेव्हा कोणता अलंकार होते? अन्योक्ती अलंकार. बोध, बोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे, कोणता शब्द ओळखायचा आहे? समानार्थी. चुटपुट म्हण, निरा संपलेला काया होणार नाही, प्रथम नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, चूर्ण. नागेश एका वाघासारखे चालत होता. नागेश एका वाघासारखा चालत होता. अलंकार ओळखा. ठीक आहे, नागेश एका वाघासारखा चालत होता. ठीक आहे, अलंकार ओळखायचा आहे मित्रांनो. जर असं सारखा, सम, समान जर आलं ना, त्याला काय म्हणायचं? उपमा अलंकार म्हणायचं. काय म्हणायचं मित्रांनो? उपमा अलंकार. ठीक आहे. निर्भीड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता? निर्भीडच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे म्हणते? विरुद्धार्थी शब्द कोणता? निर्भीडच्या विरुद्धार्थी शब्द. साहसी होणार नाही, धाडसी बी होणार नाही, भित्रा होईल. ऑप्शन नंबर सी. निर्भीडच्या विरुद्धार्थी काय होतंय? भित्रा. ठीक आहे. किल्ल्याच्या भोवतीची भिंत यास काय म्हणतात? किल्ला असतंय आणि त्याच्या बाजूला एक भिंत असते बघा. ठीक आहे, तर त्या भिंतीला काय म्हणतात म्हणते? ठीक आहे, त्या भिंतीस काय म्हणतात? ठीक आहे, तर ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे, तट. त्याला काय म्हणतात? तट. किल्ल्याच्या भोवतींची जी भिंत असते तिला काय म्हणायचं? तट. सरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. ठीक आहे मित्रांनो, बघूया काय होतंय. तर मित्रांनो ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे, निरर्थक बडबड. काय होते त्याचा अर्थ? निरर्थक बोलायचं. कोणकडं बोलायचं? तथ्याच्या मायचा पत्ता नाही, रिकामच आपलं, आणि म्हणायचं मितलंय खरा आहे लास्टला. याला काय म्हणायचं? हे असे संपलेले निरर्थक बडबड करतात बघा. चांगली माणसं रिकाम्याच्या नादी लागून अजून संपले. जे माणसं खरंच ग्रेट येतं ते रिकाम्याच्या नादी लागायचं नाही. पण अगोदर हे मला बी थोडं शिकावं लागणार आहे. ठीक आहे, कारण आपण रिकाम्या गोष्टीच्या नादी जेव्हा आपण लागतो तेव्हा काय होतंय? चांगल्या माणसाची किंमत आणखी खालास होते. ते पहिलं संपलेलं असते. जे मुळात संपलेले आहेत त्याला काही भेव नाही, पण जे संपलेलं नाही त्याला लय भेव आहे. ज्याला मानच नाही त्याला अपमानाचं भेवत नाही काही, पण ज्याला खरंच मान आहे तर त्याला 100% अपमानाचं भेव आहे. मला सांगा, जिथं एखाद्याला मानत नाही त्याला अपमानाचा काय भेव आहे? बरोबर आहे का? आणि म्हणून कधी बघा तुम्ही, मोठ्या लोक संपलेल्या लोकांच्या नादी लागत नाही. ते म्हणते त्याला ये री काही नाही, ती री काही नाही, मी त्याच्या नादी लागत नाही. कारण मी ते जर मला एक शब्द बोलत माझं सगळं संपायले. कारण जे क्रेडिटेबल लोक आहेत ते लोक रिकाम्याच्या नादीत लागत नाही. आणि याचं हे काही नसते, नागवाड विषय संपलेला असते. पण जे लोक कर्तृत्ववान आहेत त्याचं एकच गोष्ट असते, आपल्या कार्य, आपलं काम. आणि जेव्हा माणसाला खरी दुनिया कळती तेव्हा तर माणूस फक्त आपलं कामच करते. एखादं खाली संपायले तरी ती जात नाही, तू जाय रे बापा. कारण चांगला माणूस तुटला लय धोकादायक, मग विषय संपला. ठीक आहे मित्रांनो, आन्सर तुमच्या समोर आहे. ठीक आहे. खालील अर्धविराम कोणता? खालील अर्धविराम कोणता? ठीक आहे, अर्धविराम ओळखायचा मित्रांनो. काय ओळखायचंय? अर्धविराम. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. हे कोण आहे? अर्धविराम. आपण एखाद्या देतो बघा, अर्धविराम. याला काय म्हणायचं? अर्धविराम. पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? व्यंजन प्रकार नाही म्हणलंय. ठीक आहे, अर्धस्वर. अर्धस्वर हे व्यंजनामध्येच येतात. अनुनासिक व्यंजनामध्येच येतात. स्पर्श व्यंजने व्यंजनातच येतात. स्वरादी मात्र व्यंजनात येत नाहीत. अर्धस्वर किती येतं मित्रांनो? 4. कोणकोणते येतं? य, र, ल आणि व. ठीक आहे. अनुनासिक किती येतं? 5. कोणकोणते येतं? ग, अन, न, न आणि म. ठीक आहे मित्रांनो, स्वरादी मात्र 2 आहेत. कोणकोणत्या? स्वरादी आहेत 2. स्वरादी किती येतात? 2. एक आहे अनुस्वार, एवढाच अनुस्वार आहे. आणि दुसरा आहे विसर्ग. विसर्ग. ठीक आहे, एवढाच विसर्ग आहे. याच्या अगोदर कोणता तरी एक स्वर असा म्हणून इथं अ टाकला आणि इथं अ टाकला, मग आणि आहा. ठीक आहे, आणि आहा हे व्यंजन आहेत का? त्या स्वरादी आहेत. अनुस्वार आणि विसर्ग ह्या 2 स्वरादी आहेत. ठीक आहे,
आणि स्पर्श व्यंजन आहेत मित्रांनो 25. किती येतं? 25. कोणकोणते येतं? क, ख, ग, घ आणि ग. त्यानंतर च, छ, ज, झ आणि अन. ट, ठ, ड, ढ आणि न बाणाचा. त, थ, द, ध आणि न नळाचा. प, फ, ब, भ आणि म. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. मित्रांनो ही 25 कोण येतं? तर स्पर्श व्यंजन आहेत. कोण येतं? स्पर्श व्यंजने. ठीक आहे. प्रश्न काय आहे त्यांचा? पुढील पैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? व्यंजन प्रकार नाही तर स्वरादी हे व्यंजन नाहीत. स्पर्श हे व्यंजन आहेत. व्यंजन म्हणले की त्यांचा पाय मोडावा लागते. अर्धस्वर हे व्यंजन आहेत, पाय मोडा आहे. अनुनासिक हे व्यंजन आहेत, पाय मोडा आहे. पण इथं आपण यांचा पाय मोडा नाही बघा, आणि आहा. ठीक आहे. आणि ऑप्शन नंबर मग काय येते? सी. ठीक आहे, स्वरादी. बघितलं का नाही तुम्ही? ठीक आहे, बघून घ्या. बढियापैकी एकदम खतरनाक विषय मित्रांनो. ठीक आहे. लिंग ओळखा. देवालय. 2 शब्द आहेत मित्रांनो. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग यापैकी नाही मित्रांनो. देवालय नामाच्या पूर्वी ते बसायला बघा. ते देवालय आणि ते बसायले म्हणून काय बसन? नपुसकलिंग. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? अनेक वचनी शब्द कोणता आहे मित्रांनो? ठीक आहे. एक पाखरू, अनेक पाखरे, एक वचन आहे. ठीक आहे. एक आसरू, अनेक आसरू. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. दोन्हीकडे सेम होते. एक पिसू, अनेक पिसवा, एक वचन आहे. एक सासू, अनेक सासवा, एक वचन. मग मित्रांनो 1 2 आणि 3 हे एक वचन आहेत. तर आसरू एक वचनात बी आसरू, अनेक वचनात बी आसरू. प्रश्न साधे नसतात मित्रांनो. एक पाखरू, अनेक पाखरे, एक पिसू, अनेक पिसवा, एक सासू, अनेक सासवा, एक आसरू, अनेक आसरू. दोन्हीकडे सेम होते. आणि मग काही हुशाराला माहित आहे, पण एक आसरू अनेक आसरे बी करायसारखे येते. ठीक आहे. मग ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे. मतैक्य संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता? ठीक आहे. तर मित्रांनो मत अधिक एक होणार नाही. मत अधिक ऐक्य, मते अधिक ऐक्य होणार नाही. मता अधिक एक होणार नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मत अधिक ऐक्य. मत अधिक ऐक्य बरोबर काय? इकडे बघा, इथं कोणता स्वर आहे? अ. मित्रांनो इथं कोणता स्वर आहे? ऐ. लक्षात घ्या, अ किंवा आच्या पुढं ये किंवा ऐ आला का त्याचा ऐ बनते. थोडक्यात तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, अच्या पुढं जर असा ऐ आला त्याचा ऐच बनते. ठीक आहे. या त मधला अ बाहेर काढाय, ऐ मधला ऐ बाहेर काढाय. म जशा तसा, त अर्धा का पूर्ण अर्धा, त्याच्यात ऐ मिसळा, म तय. हा ऐ घेऊ का? नको. आणि मत अधिक ऐक्य, मतैक्य. ठीक आहे. मत अधिक ऐक्य, मतैक्य. ऑप्शन नंबर कुठे गेले रे? हे 3. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. अन्योक्ती या शब्दाचा संधी विग्रह, संधी विच्छेद ओळखा. अन्योक्ती. ठीक आहे. अन्य अधिक उक्ती, अन्योक्ती होते मित्रांनो. ठीक आहे. अन्य अधिक उक्ती. ठीक आहे. ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे. ठीक आहे. अन्यो अधिक उक्ती निरा संपलेला पर्याय आहे. अन्य अधिक उक्ती हे पण नाही जमणार, इथे दीर्घ आहे. यापैकी नाही, हे बी होणार नाही. आणि मग मित्रांनो अन्य अधिक उक्ती, अन्य अधिक उक्ती बघूता काय होते तर नियमध्ये इथं अस्वर आहे मित्रांनो, इथं उ स्वर आहे. अच्या पुढे जर उ आला तर त्याचा ओ बनते. काय बनते? ओ बनते. ठीक आहे. अ गेला, उ गेला,
अ जशास तसा, न आणि य अर्धा आहे त्याच्यात ओ मिसळा, अन्यो. उ घ्यायला जमणार नाही कारण खाली गेलाय, अन्योक्ती. अन्य अधिक उक्ती, अन्योक्ती. आणि तेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. अन्य अधिक उक्ती काय झाले, अन्योक्ती. ठीक आहे मित्रांनो, 50 प्रश्न 100 प्रश्न घेणं म्हणजे खतरनाक विषय बर का. पाणी होते पाणी. खालील विशेष नाम कोणते, खालील विशेष नाम कोणते. खालीलपैकी विशेष नाम कोणते, खालीलपैकी विशेष नाम ओळखायचे मित्रांनो. काय ओळखायचंय, विशेष नाम. पहिलंच ऑप्शन बरोबर आहे, विशेष नाम गंगा. एका व्यक्तीला दिलेले नाव विशेष नाम असते, मग गंगा हे एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे, विशेष नाम आहे मित्रांनो. गंगा हे विशेष नाम, विशेष नाम आहे आपलं उत्तर. वात्सल्य हे भाववाचक नाम आहे, भाववाचक नाम आहे. ठीक आहे. सैन्य मित्रांनो ते समूहवाचक नाम आहे, समूहवाचक नाम आहे. आणि मित्रांनो माणूस हे सामान्य नाम आहे, सामान्य नाम आहे, लक्षात घ्या. गंगा हे विशेष नाम आहे, आपलं उत्तर आहे. ठीक आहे. वात्सल्य हे भाववाचक नाम आहे, सैन्य हे समूहवाचक नाम आहे, माणूस हे सामान्य नाम आहे. माणसासारखे माणसे अनेक आहेत, सामान्य नाम आहे. सैन्य समूहाचा बोध करते, समूहवाचक नाम आहे. भावना आहे, वात्सल्य भावना आहे, भाववाचक नाम आहे. गंगा हे विशेष नाम आहे, एका व्यक्तीचा बोध करते. तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. खालील शब्दातील सर्वनामे ओळखा, खालील शब्दातील सर्वनामे ओळखायचे मित्रांनो. ठीक आहे. राम हे नाम आहे, ठीक आहे. गाणे नाम आहे, सुंदर विशेषण आहे, आणि हा हे सर्वनाम आहे. राम कोण आहे, नाम. ठीक आहे. हा कोण आहे, सर्वनाम. ठीक आहे. गाणे कोण आहे, नाम. आणि सुंदर हे मित्रांनो विशेषण आहे, विशेषण. लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. हा कोण आहे, सर्वनाम. ठीक आहे. संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा. इतका खतरनाक प्रश्न आहे मित्रांनो. संयुक्त क्रियापदाचं वाक्य ओळखायचं आपल्याला. जनरली मुलं इथं चुकतात. ठीक आहे मित्रांनो, संयुक्त क्रियापद म्हणलं की एकेरी क्रियापद कधीच नसते. मी जेवण करतो एकेरी क्रियापद आहे, संयुक्त कधीच होणार नाही. ठीक आहे. मग तो मुलगा आहे, एकेरी क्रियापद आहे, संयुक्त होणार नाही. ठीक आहे. राम राजा झाला, अगोदर एकेरी बाजूला काढायची, संयुक्त कधीच होणार नाही, एकेरी क्रियापद आहे. ठीक आहे. उरले दोनच आता. तो लाडू खाऊन टाक आणि तो लाडू जेवण करून जा. दोन ठिकाणी बघा, दोन्ही ठिकाणी दुहेरी क्रियापद आहे, दोन्ही ठिकाणी दुहेरी क्रियापद आहे. मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत असे दोघं येत नाही तोपर्यंत संयुक्त म्हणायचं नाही. पण त्याच्यात बी अजून एक गोष्ट आहे, खाऊन टाक, खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे, ऑप्शन नंबर बी. का, कारण दोघांमधून एकच क्रिया आहे. करून जा, कर आणि जाय दोन क्रिया, संयुक्त नाही. संयुक्त क्रियापद होत असताना मित्रांनो लक्षात ठेवायचंय, तो लाडू खाऊन टाक. मग खाऊन टाक दोघांमधून एकच क्रिया आहे आणि म्हणून संयुक्त क्रियापद आहे. पहिले तर दोघ जण लागतील आणि दोघांतून एक क्रिया लागन तरच त्याला संयुक्त क्रियापद म्हणायचं. आणि मग खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा. योग्य क्रियापद ओळखायचे भविष्याचा. ठीक आहे मित्रांनो, गेला होणार नाही, जातो होणार नाही, कारण गेला म्हणलं की भूतकाळ होईल, जातो म्हणलं की वर्तमान काळ होईल, आणि जाईल म्हणलं की काय होईल, भविष्यकाळ. मी असं करत जाईन आपण भविष्यात म्हणतो, मी तेथे जाईन मग भविष्यात जाणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. गेला होता भूतकाळातच जाते. ठीक आहे मित्रांनो, अतिशय तळमळीनं धडपडीनं याच्यातून एकच फक्त साध्य करायचं मित्रांनो. तुम्ही फक्त एखाद्या वेळेस इतकंच म्हणाव,
सर फक्त त्या एका प्रश्नामुळे लागलो, काम झालं, हीच माझ्या कामाची पावती. कारण इतकं अतिशय मनातून या गोष्टीत मित्रांनो, एका एका प्रश्नावर स्पष्टीकरणासहित उत्तर देणं म्हणजे खरंच साधी गोष्ट नाही. कारण ते पण अनलाइज करून जशास तसे PYQ प्रश्न आहेत मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळं चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असतंय तुमची साथ तर आमचा विकास आणि आमची साथ तर तुमचा विकास. आपण एकमेकांच्या वर अवलंबून आहोत आणि म्हणून मित्रांनो, सगळ्यांची साथ असणं गरजेचं आहे. मीच मोठा म्हणणं हे चुकीचं आहे. आणि मग मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.